पुरणपोळी तर सगळेच जण बनवतात, पण अगदीच खरपूस आणि तितकीच मौसूद अशी खानदेशी खापरावरची पुरणपोळी तुम्ही कधी खाल्ली आहे का? वेलकम टू तेजल्स न्यूट्री बाईट्स. संडे स्पेशल ब्रंचमध्ये आज आपण बघतोय माझ्या आईच्या हाताची पारंपरिक खापरावरची पुरणपोळी. या व्हिडिओमध्ये संपूर्ण बारीक बारीक ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यात आधी पुरणपोळीसाठी पीठ मळून घेऊयात. इथे 1 किलो लोकवन गव्हाचं पीठ वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे. त्यात 3 टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि 1 किलो पिठासाठी 3 टेबलस्पून मीठ ॲड करायचं आहे. पुरणपोळीसाठी जे पीठ मळतो त्यात मिठाचं प्रमाण फार महत्त्वाचं आहे. मीठ जर कमी अधिक झालं तर पीठ प्रॉपर स्ट्रेच होत नाही आणि पुरणपोळी व्यवस्थित जमत नाही. आयदर ती फाटते किंवा ती बनतच नाही म्हणजे. तर त्यासाठी आपण इथे 3 टेबलस्पून मीठ घातलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून सैलसर याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालं की यात पोळी मौसूद येण्यासाठी 2 चिमूट सोडा, थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा गूळ व 1 टेबलस्पून तेल घालून हे प्रॉपर मिक्स करत करत त्या पिठात मळून घ्यायचं आहे. यामुळे आपली पोळी मौसूद व्हायला मदत होते आणि पोळी फाटत नाही. तर आता हे आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि पीठ मळून झालं की आता तुम्हाला ज्या कुठल्या व्यक्तीचा सगळ्यात जास्त राग येत असेल ना, त्याचं नाव घेऊन या पिठाला 2-3 वेळा चांगलं जोरजोरात आपटायचं आहे. ज्यामुळे यातले एअर बबल्स निघून जातात आणि पीठ छान मुरतं. तर आता हे आपल्याला ओल्या कापडात झाकून 2 तास मुरत ठेवायचं आहे. पीठ मुरतंय तोवर पुरण बनवून घेऊयात. पुरण बनवण्यासाठी 750 ग्रॅम चणा डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत घातली होती. आता एका कुकरमध्ये डाळीच्या दुप्पट पाणी घालून त्यात 1 टेबलस्पून तेल घालायचं आहे. पाणी गरम झालं की त्यात भिजवलेली डाळ घालून एक उकळी येऊ द्यायची आहे. आता याला एक उकळी आली की झाकण लावून 3 शिट्टी होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर 3 शिट्टी झाल्या आहेत. कुकरची वाफ थंड झाली की आता आपण झाकण उघडून चेक करूयात डाळ प्रॉपर शिजली आहे का. तर हे चेक करण्यासाठी जस्ट आपण डाळ दाबून बघायची आहे. जर इझिली ती मॅश होत असेल आपल्या बोटांवर, दॅट मीन्स आपली डाळ प्रॉपर शिजलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओत बघू शकता पुरणाची डाळ शिजून तयार आहे. आता ही डाळ एका चाळणीत 5 मिनटं आपल्याला निथळत ठेवायची आहे, जेणेकरून यातला पाण्याचा अंश निघून जाईल. आणि 5 मिनटानंतर ही निथळलेली डाळ पुन्हा त्याच कुकरमध्ये आपल्याला टाकायची आहे. आणि 750 ग्रॅम डाळ होती म्हणून यामध्ये आपण 750 ग्रॅम साखर ॲड करतो. आता माझ्या आईची पद्धत आहे, आई साखर ॲड करते कारण घरात सगळ्यांना साखरेचं पुरण आवडतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण साखर ॲड केली तर याला रंग छान येतो. ॲडिशनली पिवळा रंग किंवा हळद घालण्याची गरज पडत नाही. पुरण खूप छान असं सोनेरी रंगाचं दिसतं. त्यामुळे साखरेचं पुरण बनवते. जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही गूळ घातलं तरी पण चालेल. 750 ग्रॅम गूळही ॲड करू शकतात साखरेऐवजी. सो इथं साखर घालून हे डाळीसोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे एकदा प्रॉपर मिक्स झालं की मीडियम फ्लेमवर हे डाळ आणि साखरेचं मिश्रण 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. या मिश्रणाला व्हिडिओ तुम्ही बघू शकता, जेव्हा असे बबल्स यायला तयार होतात 8 ते 10 मिनटात असे बबल्स येतात. सो हे बबल्स यायला लागले म्हणजे
हे शिजलेलं आहे. आता या पॉईंटला गॅस बंद करून हे मिक्सचर गरम असतानाच आपल्याला पुरण यंत्राच्या मदतीने दळून घ्यायचं आहे. पुरण यंत्र जर नसेल तर चाळणीत चाळून घेतलं तरी पण चालेल. आता आपलं पुरण दळून झालेलं आहे. पुरण दळून झालं की त्यात आपल्या आवडीप्रमाणे वेलची पावडर घालायची आहे आणि हे पुरणात मिक्स करून आता आपलं पुरण तयार आहे. पोळीचं पीठ मुरलं आहे, साधारण 1-1.5-2 तास झालेत. पीठ छान मुरलं आहे. आता आपण याचे उंडे बनवून घेणार आहोत. उंडे बनवण्यासाठी त्याची पण एक ट्रिक आहे की याचा एक छोटा छोटा पोर्शन काढून तो आधी असं स्ट्रेच करायचा आहे. जसं की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. याला हळूहळू स्ट्रेच करत करत त्यानंतर पीठ लावून त्याची एक एक कडा आतल्या बाजूला दुमडत याचा एक बॉल बनवायचा आहे. फ्लपीचा एक बॉल बनवून हा बॉलसुद्धा आपल्याला जोरात आपटून मगच ओल्या कापडावर ठेवायचं आहे. आणि पुन्हा हे असे सर्व उंडे बनवून झाले की हे सर्व उंडे आपल्याला 30 मिनिट तरी, अर्धा तास तरी आपल्याला मुरत ठेवायचे आहे. तर इथं तुम्ही बघू शकता हे उंडे आपण अशा पद्धतीने बनवले आहेत. तर त्यानंतर हे आपण 30 मिनिट म्हणजे अर्धा तास मुरत ठेवणार आहोत. आता हेही मुरलं आहे छान, पुरण तयार आहे, उंडे मुरून झालेत. आता पोळी बनवायला घेऊया. तर पुरणाची पोळी बनवण्यासाठी एका पोळपाटावर एक कपडा आधी बांधून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 उंडे घेऊन त्याच्या छोट्या छोट्या 2 पारी बनवायच्या आहे. आता इथं बनवू शकता, आईने 2 छोट्या पारी बनवलेल्या आहेत एक एक करून. आणि जी एक पारी असते तर एका पारीवर आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. पुरण शक्यतो थोडं जास्त भरावं, मग त्याने पोळी छान येते. काठोकाठपर्यंत पुरण पोहोचतं आणि पोळी छान बनते. तर यावर पुरण भरून त्यानंतर सेम वेने जसं आपण पराठा बनवतो दुसरीही पारी यावर बंद करून आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी हलक्या हाताने लाटायची, कारण हे थोडं अलवार असतं. तर हलक्या हाताने आपल्याला पोळी एक पोळपाटभर आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि ती थोडी जाडसरच ठेवायची. आणि त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याला आपल्याला हातावर मोठी करायची आहे. सो आपल्या दोघी हातांच्या सहाय्याने ही हातावर घेऊन हळूहळू गोल गोल फिरवत ही पोळी आपल्याला मोठी करायची आहे. जेवढी ही पोळपाटावर होती आपल्याला त्याच्या दुप्पट साईजची बनवायची आहे हातावर. आणि त्यानंतर ही डायरेक्ट जाईल गरम केलेल्या खापरावरती. सो खापरावर पोळी टाकल्यानंतर त्याला एका बाजूने असे वरून बबल्स दिसायला लागले, छोटे छोटे बबल्स दिसायला लागले, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. सो आता ही आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. पोळी दुसऱ्या बाजूनेही भाजली की याची आपल्याला खापरावरच घडी घालायची आहे. खाली उतरवून घडी घालायची नाही, कारण जेव्हा आपण याची खापरावरच घडी घालत जातो ना तर तिचा प्रत्येक पार्टही एक प्रॉपर भाजला जातो आणि खरपूस होतो. त्यामुळे याची खापरावरच घडी घालून त्यानंतर आपल्याला पोळी उतरवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली तयार आहे खापरावरची पारंपरिक खानदेशी पुरणपोळी. तर जेवढं प्रमाण आपण घेतलं होतं त्या प्रमाणात साधारण 12 पोळ्या बनवून तयार होतात. सो अशी ही पारंपरिक खापरावरची पुरणपोळी तुम्ही कटाची आमटी किंवा जर आंब्यांचा सीझन असेल तर आमरसासोबत एन्जॉय करू शकता. नक्की ट्राय करा. हेल्दी बाईट्स, हॅपी लाईफ. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.